आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेमध्ये रात्री बैठक पार पडली। महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी ही बैठक। मुंबई महापालिका जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र हे पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री बैठक ही पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे। जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। तर मुंबई महापालिका जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये रात्री ही बैठक पार पडलेली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झाल्यानंतर आता या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रात्री ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुंबई महापालिका जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे। ही जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र। काल दोन्ही ठाकरे बंधू यांनी युतीची घोषणा केल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये काल बैठक पार पडली आहे। नक्कीच आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली, त्यानंतर महायुतीचं नेमकं काय होतंय असा प्रश्न एक विचारला जातोय। सातत्याने काही ठिकाणी असं देखील म्हटलं जातंय की भाजप स्वबळावर लढेल किंवा शिंदे स्वबळावर लढतील। यामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणात आपण बघितलं की एक शीतयुद्ध झालेलं पाहायला मिळालं होतं सीट्सवरनं। मात्र अखेर ज्यावेळेला केंद्रातनं अमित शाह असतील किंवा मोदीजी असतील यांच्याकडनं अशी त्यांना सूचना मिळालेली आहे की जे काही करायचं ते एकत्रच लढायचंय अशा पद्धतीच्या सूचना मिळाल्या आणि त्यानंतर भाजपचे जे स्थानिक लेवलचे नेते आहेत त्यांनी देखील ते मान्य केलेलं आहे। मात्र अद्यापही खरं तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। अद्यापही त्यांचं सीट्सवरनं कोणतीही गोष्ट जी आहे ती फायनल झालेली नाही। किती सीट कोणाला द्यायच्या यावरून अद्यापही त्यांच्यात जी बातचीत आहे ती सुरू असल्याचं कळतंय। काही ठिकाणी भाजप जे आहेत त्या अधिक सीट्स मागताय, तर काही ठिकाणी शिंदेंना देखील अधिक सीट्स हव्यात। शिंदे जे गणित लावतायत ते जे 2017ला त्यांचे नगरसेवक शिवसेना अखंड शिवसेना असताना जे निवडून आले ते गणित ते लावतायत की तेवढ्या जागा त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत। 112 ते 115 जागा मुंबईसाठी ते मागतायत। मात्र एवढ्या जागा भाजप त्यांना देऊ इच्छित नाहीये। त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचं देखील अजून निश्चित होत नाहीये की ते नेमके भाजप बरोबर जाणार आहेत की नेमके ते शरद पवार गटाशी हातमिळवणी करणार आहेत, ते देखील त्यांचं निश्चित होत नाहीये। त्यामुळे एकंदरीतच महापालिका निवडणुका या आता रंजक वळणावर येऊन ठेपलेल्या पाहायला मिळतात। मुंबई महापालिकेचा विचार करता मुंबई महापालिका सगळ्यांनाच हवी आहे। एका मोठ्या राज्याचं जेवढं बजेट असतं तेवढं एका मुंबई महापालिकेचं बजेट आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिका ही सगळ्यांचीच प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते आणि त्यामुळेच या महायुतीच्या जागा वाटपांचं अजूनही अद्याप गणित जे आहे ते सुटलेलं। जी भाग्यश्री, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।